जर भाजीला घरामध्ये काही नसेल किंवा एखादी जर भाजी आवडत नसेल तर आपण काय म्हणतो पटकन की 2 अंड्याची पोळी कर किंवा अंड्याची चटणी कर. म्हणजे पटकन आणि झटपट होणारा पदार्थ म्हणजे अंड्याची भुर्जी किंवा अंड्याची पोळी. जे लोक अंडी खात नाहीत ना त्यांना सोडून म्हटलं तर बाकीच्या सगळ्यांना अंड्याचा प्रकार खूप आवडतो आणि अंड्यापासून बनणारे जे काही पदार्थ आहेत ना ते सुद्धा खूप आवडीनं खातात. तर तसंच काहीसं आज आमच्या पण घरामध्ये काही जणांना भाजी जी आहे ती आवडत नव्हती, त्यासाठी मग अंड्याची भुर्जी बनवावी लागली. म्हटलं हाच व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. मग काय भुर्जी बनवायला घेतली. त्यासाठी लागणारे 2 ते 3 कांदे जे आहेत ना ते बारीक असे चिरून घेतले आणि त्याचबरोबर 2 बारीक चिरून टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत. आता काय करूया, गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेऊया. कांदा आहे ना छान असा परतून घेऊया तेलामध्ये आणि टोमॅटोसुद्धा लगेचच टाकून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो छान असा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये मी चटणी टाकलेली आहे, म्हणजेच घरगुती चटणी टाकलेली आहे. तर काही ठिकाणी अंडे फोडून घेतल्यानंतर चटणी टाकतात, पण मी इथे कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर लगेचच चटणी टाकून घेतलेली आहे आणि आता अंडे फोडून टाकायचे आहेत. तुम्ही कशाप्रकारे अंड्याच्या भुर्जीमध्ये चटणी टाकता मला नक्की कमेंट्स करून सांगा. आता मंडळी अंडी जी आहेत ना ती फोडून यामध्ये टाकणार आहोत. तर एक एक करून मी सगळी जी अंडे आहेत ना ती यामध्ये मी फोडून टाकते. तर इथे मी 5 ते 6 अंड्याची भुर्जी बनवते. जर भाजीला काही नसेल किंवा भाजी जर घरामध्ये केलेली आवडत नसेल तर झटपट होणारा पदार्थ तुम्ही काय करता मला नक्की कमेंट्स करून कळवा. काही काही घरामध्ये तर अंड्याची चटणी सोबतच भाकरी किंवा चपाती सकाळच्या नाश्त्याला आवडीने खाल्ली जाते. तर सगळे अंडे जे आहेत ना ती फोडून झालेली आहेत. तर आता आपण एकत्र करूया. गॅसची फ्लेम आहे ना अंडी फोडताना कमीच ठेवलेली आहे आणि छान असं एकत्र करून अंड्याची चटणी जी आहे ना ती शिजवून घेऊया. यानंतर यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि परत एकदा ही जी चटणी जी आहे ना ती मिक्स करून घेऊया. आणि सर्वात शेवटी आपल्याला यावरती टाकायचे आहे कोथिंबीर. ही चटणी तुम्ही अगदी चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, मस्त कमाल लागते. आणि भाजी जर नसेल तर आम्ही हे चटणी किंवा अंड्याची पोळी, अंड्याचा कोणताही प्रकार आम्ही बनवून खात असतो. आम्हाला खूप आवडतो. चटणी जी आहे ना ती तयार झालेली आहे. आता भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आणि तुम्हाला दुसरी कुठली रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.